आज आपल्यासोबत सरफराज पटेल आहे मुस्लिम आरक्षण याच्यावर बोलण्यासाठी। पटेल साहेब नमस्कार। आपण मुस्लिम आरक्षणचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। सर्वप्रथम मुस्लिम आरक्षणासाठी कशा प्रकारची संघर्षाची गरज आहे? प्रथम तर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो। त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला आणि मराठा समाजात जरांगे सारखे मनोज जरांगे पाटील सारखा नेता पुढे आला आणि त्याने संघर्ष केला आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला। मुसलमानांना आरक्षण कशासाठी पाहिजे? खरं म्हटलं तर आमचा समाज हा पूर्वीपासूनच स्वातंत्र्याच्या नंतर पिछाडलेलाच, आर्थिक दुर्बलता पण आहे, शिक्षणातही त्यांचं म्हणजे शिक्षण कमी आहे आणि लहान वयातच त्यामुळे त्यांनी छोट्या मोठ्या धंद्यापाणी राहतात। शिक्षण कमी असल्यामुळे शिक्षणातही आरक्षण पाहिजेच। शिक्षणासोबत नोकऱ्यातही आरक्षण भेटेल तर समाज आमचा थोडा पुढे जाईल। आपण मुस्लिम आरक्षणासाठी कोर्टात जाणार का? नक्कीच त्याच्यासाठी संघर्ष करू, मागणी करू सरकारला की आम्हाला कमीत कमी 5% तरी आरक्षण द्यावे। नाही दिलं तर आम्ही त्याची तयारी तर ठेवू, उपोषण करू, सरकारला मागणी ठेवू। ह्याला जोडून एक प्रश्न आहे, लढा कधी सुरू होणार याचा मुस्लिम आरक्षणाचा? तर लढा म्हटलं तर आमचे समाज बांधव हे मिळून ते ठरवतील। जे काय आमचे नेते आहेत, समाज बांधव आहेत, सगळ्यांनी मिळून ते निर्णय घेऊ। पण त्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये। त्याच्या अगोदर त्यांनी जसं मराठा समाजाला न्याय दिला तसं मुस्लिम समाजाला न्याय द्यावा। त्याची तारीख पुढे ठरवली जाईल। समजा उपोषण करायचं असेल तर करू ते।